यानंतर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे निदा खानला ताब्यात घेतलं, त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू. चंद्रकांत खैरे यांनी हा आरोप केलाय. छत्रपती संभाजीनगर नावात तर छत्रपती संभाजीनगर या नावाचा जलील यांना पहिल्यापासूनच राग आहे असंही खैरे म्हणाले. निदा खानला लपवण्यामागे जलील यांचाच हात आहे. तर एमआयएमवर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं खैरेंनी म्हटलंय. नावाचा जो नगरसेवक आहे एमआयएमचा, त्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. नाही अटक झाली तर आम्ही त्याला सरळ करून टाकू. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बॉस आहे इम्तियाज जलील, ते इम्तियाज जलील म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे या लोकांना मुद्दाम. मग ते छत्रपती संभाजीनगर जर असेल तर त्या ठिकाणी कुठेच प्रकरण कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही. पण ते औरंगाबाद म्हणून त्या ठिकाणी हे नाटक चाललं त्यांचं, आणि त्याच्यातच ही मुलगी त्या ठिकाणी हे केली आणि तिला संरक्षण दिलेलं आहे. हे संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे. म्हणून इम्तियाज जलीलला सुद्धा कारवाई झाली पाहिजे.